हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. प्रतर्दनः. दुष्ट, घातकी अशांचा संहार करणारा हा एक अर्थ आणि प्रलयकाली सर्व प्राणीमात्रांची जो हिंसा करतो. आपला हिंदू धर्म किंवा सनातन धर्म म्हणूया, हा एकमेव धर्म आहे की ज्यामध्ये पूर्वजन्म किंवा पुनर्जन्म आहेच असे ठासून सांगितले आहे. या क्षेत्रातील संशोधकांना या संदर्भात बरेचसे पुरावे देखील मिळत आहेत. या दोन गोष्टी मानल्या तरच अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. अन्यथा हा दृश्य संसार म्हणजे गोंधळ, बजबजपुरी वाटेल. एकाच वेळी जगात निरनिराळ्या ठिकाणी जन्म घेतलेल्या माणसांचे आयुष्य, त्यातील घटना या सारख्या नसतात. याचे एकमेव कारण म्हणजे पूर्वजन्मातील, पूर्वायुष्यातील संचित असते हेच होय. एखादी निवृत्त झालेली व्यक्ती सुखासमाधानात 2 घास खात असेल तर पूर्वायुष्यात अशा व्यक्तीने 4 पैशाची केलेली बचत हेच कारण असते. प्रकृतीने धडधाकट व्यक्ती नित्य व्यायाम करत असते. एखादा गायक मोठ्या तयारीने गाऊन लोकांना मंत्रमुग्ध करतो. त्या पाठीमागे त्या गायकाची अनेक वर्षांची तपस्या, रियाज असतो. या सर्व गोष्टी आपल्याला दिसत नाहीत म्हणून त्या नाहीतच असे म्हणण्याचा मूर्खपणा कोणी करू नये. मूळ मुद्द्याचा विचार करता जगात अनेक ठिकाणी युद्धे, लढाया, हिंसाचार घडत असताना आपण पाहतो तेव्हा त्या समूहाची, व्यक्तीची पूर्वकृत्ये कारणीभूत असतात. हे एक कारण. आणि दुसरे कारण म्हणजे प्राप्त परिस्थितीतील बेसावधता हे दुसरे एक कारण होय. गुरु नानक देवांच्या काळी वा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी समाजातील अंतर्गत दुफळी हेही आपल्या दास्याचे एक मुख्य कारण होते. मग भगवंताची या परिस्थितीतील भूमिका काय असते असा प्रश्न मनात येतो. मग अशा वेळी छत्रपतींच्या, समर्थांच्या, गुरु गोविंद सिंगांच्या रूपाने भगवंतच अवतार घेऊन दुष्टांचा संहार करतो, समाजाचे संघटन करतो आणि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हे आपले वचन पुनर्स्थापित करतो. हरिओम.